नंतर आम्ही एक वर्कशॉप घेतला होता लिव्ह इन रिलेशनशिपवर. तर आम्हाला असं वाटलं की सगळी तरुण पिढी येईल त्याच्यामध्ये, हं. पण ज्येष्ठ नागरिक जास्त आले. बरं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये की त्यांना सेक्स हा विषय नव्हता, हं. पण कोणीतरी सहवास असावा असं वाटलं. हं. आणि त्या ह्याच्यातनं ते एकत्र आलेले आहेत. अशी पण बरं. खूप जोडपी आम्हाला भेटले हं. की आम्हाला आता सहवास हवा आहे एकमेकांचा, की माझा जोडीदार सोडून गेला आहे, त्याचा जोडीदार सोडून गेला आहे आणि मग आम्ही एकटे पडलेलो आहोत, मुलंही मोठी झाली आहेत. हं. तर मग त्यांनी त्या रिलेशनशिपचा विचार केला की लिव्ह इनमध्ये आम्ही राहतो. आत्ता लग्न वगैरे या ह्याच्यात काही शक्य नाही, पण सहवास तर हवा आहे. बरोबर. मग ते लिव्ह इनमध्ये राहतात. तर असं पण आहे, म्हणजे लिव्ह इन केव्हा, कुठे, कधी, किती काळापुरतं येस. याही गोष्टीचा विचार आणि त्याच्यामागचा कायदा हं. हाही विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जबाबदारीतून म्हणजे कधी पण आपल्याला वेगळं होता येईल. म्हणजे लग्न झालं की कसं की कोर्टातच जायला पाहिजे घटस्फोट हो. घ्यायला. ह्याच्यात काय लिव्ह इनमध्ये राहिलं की केव्हाही वेगळं होता येईल. तर अशा उद्देशाने जर राहत असतील तर ते योग्य नाही आहे, कारण तिथे पण कायदा नक्कीच आहे. लिव्ह इनमधली म्हणजे कायदेशीर त्यातली जी काही बंधनं आपण म्हणतोय, तर मला वाटतं म्हणजे जर चुकून जरी प्रेग्नन्सी राहिली लिव्ह इनमध्ये असताना, हं. तरी पण त्या पुरुषावरही त्या मुलाची जबाबदारी तितकीच येते किंवा त्याला मला वाटतं की जे काही वंशपरंपरागत हक्क आहेत ते पण देणं आता बंधनकारक आहे. हो, बरोबर आहे.